बोला मिसेस फौजी. फौजी मोहीम फत्ते झाली. मोहीम? मग तोफांचा आवाज ना आला वे. नाही. अगं आम्ही जरा लांब आहे नाहीत ना. कसली मोहीम? अहो आज प्रॅक्टिसला सगळी पोरं आलती. म्हणजे आजपासून रोजच येणार आहेत. वा 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 मिसेस फौजी, तुम्ही तर विशेष मोहीम पत्ती केली की. हा काय हो? कसं काय जमतं तुम्हाला हे? कसं जमतं म्हणजे काय समजलंय मला? ओ शीतल पवार आहे मी. हा पवार? म्हणजे आता शीतल शिंदे आहे मी. हे तर पक्क कळून चुकलंय मला. होय का? पोरं यायला तयार कशी झाली का? ते मी माझ्या स्टाईलनं केलं. मी फक्त रिपोर्टिंग करायचं काम केलं हे सांगाय फोन केलता. रिपोर्टिंग? तुला कुठं जमतं रिपोर्टिंग करायला? मग आता सांगितलं ते काय केलं? असं रिपोर्टिंग करायचं नसतं. मग कसं करायचं असतं? आओ ठीक आहे. हे बघ, इकडं आम्ही ऑफिसर्सना श्रीमान म्हणतो. म्हणजे बघ, अजिंक्य शिंदे रिपोर्टिंग श्रीमान. श्रीमान, आज के परेड में कुल मिलाकर 20 जवान हाजिर थे श्रीमान, असं म्हणायचं. श्रीमान? पण तुम्हाला कशाला श्रीमान म्हणलं पाहिजे? तुम्ही तर आधीच आहे की. अगं म्हणजे रिपोर्टिंग करताना म्हणायचं असतं. हे बघ, आता तिकडं प्रॅक्टिसला किती मुलं आलती, तुम्ही मला असंच सांगायला पाहिजे. शीतल शिंदे रिपोर्टिंग श्रीमान. हे अगं एवढे आळू आहे? मोठ्याने बोल. धीट. फौजी आहेस ना तू? शीतल शिंदे रिपोर्टिंग श्रीमान. आज के प्रैक्टिस के लिए कुल मिलाकर 11 पोरं हाजिर थी श्रीमान. अंगाच आता कसं? हा ए शितले, काय झालंय सकाळ सकाळ वरडायला? काय नाही काय नाही. तुम्हाला काय झालं हसायला? कारखान्यावर जायचं नाही वाटतं? आवरा लवकर. काय बाई, चहा सुद्धा नीट पिऊन देत नाही. काय ग? काय झालं? अहो तुम्ही म्हणला ना जोरात बोल, तर जोरात बोलले आणि मामी दचकल्या ना, सगळ्यात चहाच बाहेर फवारला. मामी तर दचकल्याच, त्या सगळ्या म्हशी बी माझ्याकडे बघायला लागल्यात. चला ठेवू का आता? का झालं पण रिपोर्टिंग? मग अजून काय राहिले? अजून बघ आठवून काहीतरी राहिलं असेलच की. नाहीतर नवरा म्हणून बोल काय तर. पण आता मी फक्त रिपोर्टिंग करायला फोन केलाय ना. असं सगळं आताच सांगितलं तर भेटल्यावर काय बोलायचं? भेटल्यावर बोलायला कशाला पाहिजे? असू द्या असू द्या, उगाच स्वप्न बघू नका आणि मला बी दाखवू नका. ठेवते मी. खर काय राव शेठ, एखादा फौजी त्याच्या बायकोशी असं बोलत असेल असं वाटलं पण नव्हतं कधी मला. खर नवरा बायको बोलतोय असं वाटतच नाही. तुम्ही तर राव आपण मित्र मित्र बोलतो ना मजेत, तसंच बोलता. अरे मग शितली मैत्रीणच आहे माझी. आणि शितली कोणाला बोलायला ऐकत नाही बरं का. बोललं पाहिजे एकदा वहिनींशी. पण फोटोत तर एकदम शांत आणि सालस वाटतात. शांत दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, कळलं का? शेठ मग तुम्ही ना एकदम चांगल्या ठिकाणी फसले एवढं लक्षात ठेवा. आणि बरं का, एक कळलंय मला, तूच तिची कळ काढतो ते. भावा मग तुझा लय मोठा गैरसमज आहे बरं का. एकदा तिला भेट म्हणजे कळेल तुला सगळं. बघू की आता कधी भेटवतोय ते. भावा ती एकदा मूळ पदार उतरली का नाही, घरच्यांना बी बॉर्डर असल्याचं फील दिली ती. आणि इकडे बॉर्डर आली ना, दुश्मनाला बी पळवून लावल. होय मग ओके, सायलेन्स सायलेन्स सायलेन्स. चहा पाणी झालं सगळ्यांचं? होय झालं की. बरं, लिसन केअरफुली.
आज आपण इथं लय मोठी ऐतिहासिक कामगिरी करायला जमलेलो आहोत. ऐतिहासिक? होय, ऐतिहासिक. आपल्या गावचे सुपुत्र विक्रम राऊत यांनी देशासाठी खूप मोठं बलिदान दिलेले, आपल्या गावचं नाव पावन केलेले. भैया रोशन. हा, रोशन केलेले. खर तर त्यांच्या मरणानंतर आपली जबाबदारी आहे की त्यांचं नाव आपण रोशन करावं, म्हणजे गावात येणाऱ्या प्रत्येकाला त्याचं नाव पहिल्यांदा दिसावं. म्हणून आम्ही काय ठरवलंय, मीटिंग मध्ये बोललोच होतो, हा, त्याच्या नावाने कमान उभा करायची. तर त्याचं काम हाती घेऊया असं मला वाटतं. कमान? कुठं? ए ढापण्या, अरे गावाबाहेर मेन रोडला उभी करायची कमान. अहो पण भैया, कमान उभी करायला खर्च काय कमी येणार आहे वे? हा, नाही म्हणलं तर 2-2.5 लाख रुपये तरी येईल. भैया एवढा खर्च कोण करणार? अरे आम्ही आहे की. आता काय आमचा निर्णय झालेला आहे, आम्ही फक्त तुमच्या कानावर टाकायला बोलवलेलं आहे. हा, आता तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, मी मीटिंग मध्ये बोललो पण होतो, पण शीतलनं हा मुद्दा हाणून पाडला. असो, काय हरकत नाही, आमचा निर्णय झालेला आहे. अरे देशासाठी एवढं मोठं बलिदान दिलं त्या माणसानं, गावचं नाव एवढं मोठं केलं, आपण त्याच्यासाठी साधी शुल्लक एक कमान नाही बांधू शकत? पण भैया तुम्ही हे एकट्यानं सगळं काय करायची गरज आहे तेव्हा? म्हणजे आमचं बी योगदान असू द्या की. नाही, टॅलेंट तुमचं खरं आहे, पण याचा लोड मला कोणाच्या खांद्यावर टाकायचा नाही. आता हे मान्य आहे भैया तुमचं, पण तुम्ही आता काय म्हटला की आपल्या गावचं विक्रमनं नाव मोठं केलं. आता गावातल्याच लोकांना मदत केली पाहिजे ना? काय रे, केली पाहिजे का नाही? हा हा, बरोबर आहे, बरोबर आहे. हो बरोबर आहे. बर बर बर, आता तुम्ही म्हणताय म्हणून ठीक आहे. पण टॅलेंट, साधारणतः गावामध्ये किती घर असतील? 200. 200 म्हणजे आपण घरटे 1000 रुपये जरी काढले तरी 2-1 लाख रुपये जमा होतील. वरचे काय 5-50 असेल ते मी टाकीन. हा, चालतंय का? चालेल की भैया. हा भैया, अशा चांगल्या कामाला कोण नाही म्हणणार नाही. हा, बरं, आजच्या आज सगळी वर्गणी जमा झाली पाहिजे. हा, बरं सुरजा, गोट्याला फोन कर, त्याला सांग की या ठिकाणी असाच एक मुद्दा ठरलेला आहे वर्गणीचा. हा, तर तू एक ग्रुप कर, त्याला एक ग्रुप करायला सांग, निम्मी निम्मी पोरं डिवाइड व्हा. हा, तू वर 40 जा, त्याला खाल 40 पाठव. होय होय, मी गोट्याला सांगतो, तू एका बाजून सुरू कर आणि मी एका बाजून सुरू करतो. ए रिवार सेंड म्हणजे निघा. काय लागलंय पोरांना? हा, पोरं शिकली, प्रगती झाली. या